आजचं जे भाषण हे मोदी साहेबांचं होतं ते खूप लांबलेलं भाषण होतं। तो त्यांचा अधिकार आहे, पंतप्रधान म्हणून त्यांचं ऐकलं जातं। पण विषय एवढाच होता, आमच्या सगळ्यांची इच्छा एवढीच होती की ज्या पद्धतीने पूर्वीचे आपले मित्र देश आहेत, जसं अमेरिका आहे, आज ज्या पद्धतीने आपल्याला वागवते त्याच्यावर कुठेतरी बोलायला पाहिजे होतं। जेव्हा आपण पाकिस्तानच्या विरोधात लढत होतो तेव्हा पाकिस्तानला विमानं, रणगाडे, बंदुक्या, पिस्तूल, गोळ्या या सगळ्या चायनाला दिल्या आणि त्याच चायना बरोबर आज पंतप्रधान साहेब चर्चा करतायत। काही महिन्यांपूर्वी त्यांनीच सांगितलं होतं आपल्याला की चायनीज मटेरियल वापरू नका, टिकटॉक बघू नका, टिकटॉक बॅन करू, चायनीज कंपन्या ज्या भारतामध्ये येतात त्यांना बॅन करू। आणि आज पंतप्रधान साहेब जर चायनाला तिथं जात असतील तर उद्या जाऊन आपल्या देशाची सुरक्षिततेबद्दल काय परिस्थिती राहणार आहे याच्यावर कुठेतरी आपल्याला पंतप्रधान साहेबांनी बोलायला पाहिजे होतं। तसंच अमेरिका आपल्या बरोबर असं का वागतेय? आणि जेव्हा आपण पाकिस्तानाच्या विरोधात लढलो होतो 30-40 वर्षापूर्वी, तेव्हा अखंड जो सगळे देश आहेत ते आपल्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले होते। पण यंदा पाकिस्तान बरोबर लढत असताना 1-2 देश सोडले तर बाकी कुठल्याही देशाने प्रगतशील देशाने, युरोपली सुद्धा भारताची बाजू का नाही घेतली हे आज या भाषणामध्ये सांगायला पाहिजे होतं। पण दुर्दैव असं त्यांनी ते सांगितलं नाही। पण आज बजेटचं भाषण नव्हतं, पण तरी सुद्धा जीएसटी बद्दल ते बोलले असतील, नोकरीबद्दल बोलले असतील, आम्ही स्वागत करतो। पंतप्रधान साहेबांबद्दल आमचं काही दुमत नाही, पण त्यांची जी यंत्रणा आहे आणि त्यांचं जे विचारसरणी आहे, त्यांचा जो पक्ष आहे आणि त्यांची जी संघटना आहे ती मात्र युवांना न्याय देण्यासाठी, महिलांना न्याय देण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने या देशाचं प्रगती होण्यासाठी कुठेही प्रयत्न करत असताना दिसत नाही। आणि हे जे काही आमचे इलेक्शन कमिशन पासून जे स्वायत्त संस्था आहे त्याच्यावर जो ताबा आज भाजपच्या नेत्यांनी घेतलेला आहे त्याच्याबद्दल सुद्धा आज पंतप्रधान साहेब कुठे बोलले नाही। तर या विषयांवर आज पंतप्रधान म्हणून, मोदी साहेब म्हणून नाही पण पंतप्रधान म्हणून त्यांनी बोलायला पाहिजे होतं, ते आज दुर्दैवाने बोललेले नाही।